पर जय भीमचा नारा एकच आहे सोलापूर शहरामध्ये, ते आंबेडकर जयंती ही ब्रँड आहे. ही ब्रँड सांभाळण्याची जबाबदारी इथं सगळ्या बसलेल्या सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भीमसैनिकांची पोलीस दलाला, महानगरपालिकेला आपल्याला या ठिकाणी सहकार्य करा. साहेब, या ठिकाणी सूचना भरपूर आहेत, पण रेल्वे प्रशासनाने आमच्या या ठिकाणी मिरवणुकीचा आनंद या ठिकाणी विस्काटून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आम्ही DRMच्या ऑफिसवर या ठिकाणी मोर्चा काढायची सुद्धा आमची तयारी ठेवलेली आहे. कारण का आमचा समाज त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात राहतो. मोहिबल गेट करा तुम्ही, कारण का तिकडनं येणारे जे वस्ती आहेत आमच्या मोठ्या प्रमाणात आहेत. अब्बो वस्ती, अमराई वगैरे या ठिकाणी 15-20 मंडळ आहेत, जेणेकरून आंबेडकरी जे समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येतो. तर राजकुमार साहेब, तुम्ही तर विनंती करा, पण भीमसैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी DRMच्या ऑफिसवर या ठिकाणी मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण का ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जसं सिद्धेश्वर महाराजांचा गड्डा यात्रा आहे, तसंच या ठिकाणी ते 900 वर्षाची परंपरा आहे. पण या 60 वर्षामध्ये सोलापूर शहरामध्ये आंबेडकर जयंती ज्या पद्धतीने मिरवणुकीची वाट बघत सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी वाट बघतात आणि मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासहित, आता या ठिकाणी बबलूने सांगितल्यासारखं बरोबर आहे की मंडळ या ठिकाणी आपापले मंडळ आपापल्या पद्धतीनं सगळेजण सगळ्या पद्धतीने सहकार्य करतात. साहेब, कुठला वाद न होता, परंतु पोलीस दलाला मला विनंती करण्यापेक्षा, महानगरपालिकेला विनंती करण्यापेक्षा MECBच्या अधिकाऱ्याला साहेब या ठिकाणी नेहमीचे जो पॉईंट आहे इथं अधिकारी सांगितलेलं आमच्या सगळ्या या ठिकाणी लोकांनी की जे काय नेहमीच्या अडचणी आहेत, कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचना आहेत, ह्याचं पालन या ठिकाणी करणं तुमचं सुद्धा काम आहे. आम्हाला सुद्धा सूचना सांगा तुम्ही, कारण आता मी जास्त सूचना मांडू शकत नाही, कारण दोन्ही मध्ये म्हणजे आमच्या मध्यवर्तीला सुद्धा तुम्ही जे एक बेस एक टॉप जे सुचवलेलं आहे ते आम्हालाही मान्यता आहे साहेब, कुणाला त्रास होणे आहे आमची पण इच्छा आहे. पण साहेब, एक सांगणं असं आहे की दादर विभागामध्ये मराई चौक, हाब्बो वस्ती, अमराई, पाटील वस्ती, थोबडे वस्ती या भागातून जे 10-15 मिरवणुका निघतात त्यांना पहिला मार्ग एकदम मोकळा होता. पण आता रेल्वेचं बॅरिकेड लावल्यामुळे, ते गेट लावल्यामुळे आता ते मिरवणुका 10-15 मिरवणुका भैया चौकात कुठं जमणार? तर त्यांनी डेकोरेशन करायचं कुठं? गाडी मिरवणूक निघायची 20 तारखेला, म्हणजे 20 तारखेला निघत नाही, 19 तारखेपासून त्याचं डेकोरेशन सुरू होते आणि 20 तारखेला मिरवणूक सकाळी निघते. तर एवढ्या मोठ्या गाड्या हा भैया चौकात बसू शकणार नाहीत. तर आपण सगळ्यांनी मिळून रेल्वेला विनंती करावं, आम्ही पण मध्यवर्तीकडून रेल्वेला विनंती करणार आहे की तेवढे एका दिवसासाठी मुव्हेबल गेट ठेवावं आणि तेवढी मिरवणूक झाल्यानंतर परत ते बंद करून घ्यावं. एवढी एक विनंती आहे, बाकी दुसरं काय नाही. परत एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.